पण झालंय। हे कायदे कुणासाठी आहेत? लोक कायद्यासाठी का कायदा लोकांसाठी? तर मी सांगितलं कायदा बिदा नियम बाजूला राहू द्या। MMRDAच्या अधिकाऱ्यांना मी तात्काळ सूचना निर्देश दिले। MMRD जरी मुंबई MMR साठी असली तरी या पाटण तालुक्यातला हा दरडग्रस्त जो गावकरी भूमिपुत्र महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही, त्याला तात्काळ निधी मंजूर करा। 160 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले। मला आठवतं इरिगेशनचे कॉलनी होते, तिकडे गेलो होतो कोयना नगर मध्ये, आणि तिथली रिपेरिंग दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती। ताबडतोब 5 कोटी रुपये, मला वाटतं 5 कोटी रुपये आपण तात्काळ दिले। आणि आज हे दरडग्रस्त जे आहेत हे सगळे गावकरी, त्यांचा चेहऱ्यावरचा एक आनंद आपण पाहिला। मी आपल्याला एवढंच सांगतो की जिथं जिथं आपत्ती येते, पूर येतो, संकट येतं, तिथं हा एकनाथ शिंदे पहिल्या नंबरला असतो। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला माहीत आहे, जेव्हा जेव्हा महापूर आला आणि जेव्हा जेव्हा संकट आलं, जेव्हा जेव्हा आपत्ती आली, दरडग्रस्त लोक संकटात आली, तेव्हा तेव्हा आपण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे। मग तो महापूर कोल्हापूरचा असू द्या, सांगलीतला असू द्या, चिपळूणमधला असू द्या, महाडमधला असू द्या, कुठलाही असू द्या, शेवटी आपलं हे सरकार त्या लोकांसाठी आहे, लोकांना मदत करण्यासाठी आहे। आणि म्हणूनच मी ताई त्यांना जरा पंख्याखाली बसवा ना, पंख्याखाली ताई, त्यांना पंखा तिकडे आहे ना, तिथे बसवा, त्यांना गरम झालंय बघा। हां, तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण जेव्हा शब्द देतो तो शब्द आपण पूर्ण करतो। आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, त्यांना संकट काळामध्ये वाचवणारं सरकार आहे। आणि म्हणूनच काही लोक घरात बसून उंट्यावरून शेळे हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, तर थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा, भेटणारा, त्यांचं गारणं ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे। आणि म्हणूनच आज थोड्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये आपण अनेक विकासाचे प्रकल्प आणले, अनेक आपण निर्णय घेतले। मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, बांधव, भगिनी, माता या सगळ्यांना आपण न्याय दिला। आणि म्हणूनच या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत। महिला सक्षमीकरणाचं आपण धोरण जाहीर केलं। आज ST मध्ये 50% सवलत आपल्याला दिली, आणि आज महिला भगिनींच्यामुळे तोट्यात असलेली ST फायद्यात चालू लागली। आता माझी महिला भगिनी म्हणते, आपल्या पतिदेवाला म्हणते, जरा तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते म्हणून। आणि महिला सक्षमीकरण, लेक लाडकी लखपती, मुलीचा जन्म झाला 5,000, शाळेत गेली 6,000, 5वीत गेली पहिली 7,000, 18व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला। आज आपण महिला बचत गटांना देखील प्राधान्य देतोय, त्यांचं खेळतं भांडवल आपण दुप्पट केलंय, CRPचं मानधन दुप्पट केलंय। आज अनेक निर्णय आपण महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून घेतोय। कलेक्टर इकडे आहेत, हे कलेक्टर अतिशय चांगलं काम करणारा हा माणूस आहे, त्याचं उदाहरण नेहमी मी देतो सगळीकडे। तुम्हाला मी एकच सांगतो, महिला बचत गट जे आपले आहेत, या महिला बचत गटांना ताकद द्या। त्यांना ज्या ज्या चांगल्या शहराच्या ठिकाणी आपण जसं मार्केट करतो टेम्पररी, जसं पूर्वी आठवडी बाजार होता, आणि तशाप्रमाणे या महिला बचत गट जे काही प्रॉडक्ट करतात त्यांचं ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्री, याला संधी आपण सरकारच्या माध्यमातून आपण त्यांना प्राधान्य द्या। खऱ्या अर्थाने या महिला भगिनी, आमचे बांधव शेतकरी, आज शेतकऱ्यांना देखील आपण 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला। मोदी साहेबांनी 6,000 दिले, आपण त्यात 6,000 आणखी टाकले, 12,000 रुपये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षाला देण्याचा निर्णय घेतला। आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आपत्ती आली, अवकाळी
गारपीट अतिवृष्टी झाली की नियम सगळे बाजूला ठेवले, NDRFच्या दुप्पट आपण पैसे दिले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर आपण केले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान धरलं जात नव्हतं. 65 मिलीमीटरच्या खाली पाऊस पडला की ते आपल्याला नुकसान भरपाई देता येत नव्हती, तेही आपल्या सरकारने त्याच्यामध्ये धरलं. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये हे उभं राहणारं सरकार आहे. आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. उद्योग मंत्री इकडे आहेत, उद्योग मंत्र्यांना देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपल्याकडे MIDC आहे आणि त्यामध्ये देखील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जवळपास मी तुमच्या या एकनाथ शिंदेने 5 लाख कोटीचे करारनामे दावोस इथं जाऊन केले आणि त्यातले चांगले उद्योग देखील या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, आपल्याला बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त मोठं भाषण करत नाही, पण एवढं सांगतो की या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सोयी सुविधा, अनेक प्रकल्प आज इथं आपण पाहिलं तर 160 कोटी रुपये आपण MMRDA कडून दिले. त्याचबरोबर 225 मॉडेल स्कूल जे आहेत यासाठी देखील जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी जसं आपल्या सांगलीला केलं तसं इथं आपण त्याचं अपग्रेडेशन करतोय. म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आपलं अभियान आहे, त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल होतील. PSC आपण जवळपास 84 PSC अपग्रेड करताय. म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि त्याचबरोबर या पर्यटनाला देखील चालना देऊन या पर्यटनामुळे देखील आज आपला जो मुंबईला जाणारा, शहरामध्ये जाणारा तरुण आहे तो रोजगारासाठी बाहेर जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा परत आला पाहिजे. अशा प्रकारचं योजना मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेल्या आहेत, ह्या केलं पाहिजे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, पर्यटनासाठी जवळपास 426 कोटी रुपये आपण मंजूर केले. जे क्रीडा पर्यटन आहे त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग पासून अगदी सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये जे स्पोर्ट्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स, हे सगळे आज तुम्हाला मी सांगतो, हे 40-50 वर्ष ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट होता. 90 किलोमीटरच्या परिसरामध्ये काही करता येत नव्हतं. तो अजून कायदा आपण रद्द केला, तो ॲक्ट काढून टाकला आणि आज पर्यटनाला देखील चालना देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे लोकाभिमुख सरकार आहे. हे डोंगर दऱ्यांचा आपला प्रदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी जी काय आता घरं होणार, संबंधित लोकांना सूचना देतो, कारण शेवटी वाहन असतील तर लोकांपर्यंत लोकांची कामं करतील. चांगलं कार्यालय असेल तर आज मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. जेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून शपथ घेतली, आम्ही ते दोघंच होतो, पण पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला लोकहिताचा, या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. आणि तेव्हापासून आज 40-50 कॅबिनेट झाल्या, 500 पेक्षा जास्ती निर्णय आपण लोकहिताचे घेतले. ते निर्णय वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून एवढे निर्णय घेणारं लोकाभिमुख सरकार, सर्वसामान्यांचं सरकार आज या राज्यामध्ये काम करतंय. आणि म्हणून आज शासन आपल्या दारी झाला. तुमच्याकडे किती लोकांना बेनिफिट मिळाला? 54 लाख लोकांना त्याचा लाभार्थ्यांना फायदा झाला. आणि मी सांगतो, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लाभ होते, निर्णय होते, सगळं होतं, लाभार्थी होते. पण ते लाभ मिळवण्यासाठी जे खेटे मारायला लागायचे, जे चक्रा मारायला लागायच्या, जी कटकट करायची, ही सगळे बघून जर लाभ आहेत, निर्णय आहेत, मग सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य माणसासाठी आहे. आणि मग ते लाभ आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी देण्याचं काम केलं. काही लोक घरी बसत होते, पण आम्ही घरी नाही, आम्ही लोकांच्या दारी गेलो आणि दारी जाऊन लाभ दिले. 4 कोटी लोकांना आतापर्यंत शासन आपल्या दारीचे लाभ मिळाले. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो की महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते. 1 लाख महिला त्या कार्यक्रमाला होत्या.
आज केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करते. जवळपास 2-3 कोटी महिलांना सक्षम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आपल्या राज्य सरकारने देखील बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतलाय. महिला, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या योजना आज आपण केल्या. आज जशा जिल्हाधिकारी आपण बांबूचं तिकडे केलं, रेशीम केलं, तस्फोट केले, तसंच आपल्याला पाटण तालुक्यात देखील ते करायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी काही कमी पडणार नाही. निधीची आपण चिंता करू नका. हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही आहे, हे देणारं आहे. आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून जे जे काही सर्वसामान्य माणसाला देता येईल ते आम्ही देण्याचं काम करू. आणि म्हणून आज शंभूराज देसाई तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढे प्रकल्प आज आपण त्याचं भूमिपूजन केले, त्याचं लोकार्पण केले. हे सगळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे सगळे निर्णय आहेत, सगळे प्रकल्प बदल घडवणारे आहेत. आणि पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून हे सगळे प्रकल्प झाले पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुमच्यातलाच मी आहे, तुम्ही माझे परिवार आहेत, मगाशी मी सांगितलं आपल्याला. आणि सर्वसामान्य कुटुंबातला जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा काही लोकांना ते आवडत नाही. का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? शेतकऱ्याच्या मुलानं का हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करू नये असं काय बंधन आहे का? फक्त व्हिडिओग्राफी करत हेलिकॉप्टरमध्ये फिरावं असं काय बंद, असं काय नियम आहे? आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन ज्यांचा जन्म झाला त्यांना फक्त मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार आहे का? आज मी तुमच्यातला आहे म्हणून तुमची दुःख वेदना मला कळताय, मी समजून घेतोय. म्हणून हा एकनाथ शिंदे 24 तासातले 18 ते 20 तास काम करतो, सर्वसामान्यांमध्ये जातो, शेतावर जातो, बांधावर जातो, लोकांच्या अडीअडचणी सोडवतो, कुठे आपत्ती आली तर तिथे जातो. त्यामुळे मला किती आरोप तुम्ही केले तरी सुद्धा मला त्याचं काही नाही. मी आरोपाला उत्तर आरोपाने देणार नाही, मी माझ्या कामातून उत्तर देणार. कारण एवढे निर्णय जे घेतले आपण, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शंभूराज देसाई यांना माहीत आहे मागचा 2.5 वर्षाचा कालावधी, त्याच्यामध्ये काय निर्णय झाले, किती त्यांना विचारलं जायचं, किती त्यांच्या सूचना ऐकल्या जायच्या. आणि मागच्या 1.5-2 वर्षामध्ये या राज्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम आपण केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या ठिकाणी निर्णय न्याय देता येईल तो आपण दिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याकडे केले का? आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. 700 पहिले मुंबईमध्ये 250 केले, ठाण्यामध्ये केले, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय. याचं कारण काय? याचं कारण जे घेतलेले निर्णय, सरकारने केलेलं काम, यामुळे विरोधकांना उठलेली पोटसूळ आणि झालेली पोटदुखी त्यांचा इलाज पण मुफ्तपणे त्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात होतोय. आणि सर्वसामान्य माणसाला उपचार मोफत झाले पाहिजे, यासाठी 1.5 लाखाचा महात्मा फुले योजना आपण 5 लाखापर्यंत त्याचा निर्णय घेतलाय. आता चिंता तुमची करायची आवश्यकता नाही.